नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाची एक नवीन योजना आलेली आहे, लाडका शेतकरी योजना. तर लाडका शेतकरी योजनेविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाकडून जे योजना आलेली होती 1 महिन्याखाली, त्याच योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेच्या त्याच पार्श्वभूमीवरतीच अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ भाऊ शिंदे साहेबांनी. तर त्याबद्दल आपण लाडका शेतकरी, तर लाडका शेतकरी ही योजना आहे, तुम्हाला जर भरायचं असेल, जर तुमची जर जमीन 5 एकरच्या आत जर असेल, तर तुम्ही लाडका शेतकरीसाठी पात्र असणार आहात. आणि लाडका शेतकऱ्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जे आधी जे फॉर्म भरले होते, तर अशा काही शेतकऱ्यांनी चेक करायचं आहे की आपला जो हप्ता आलेला आहे की नाही. आणि जर आला नसेल तर तुम्हाला इन्क्वायरी करायचं असेल तर तुम्ही महा-डी-बी-टीवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथं तुमचा जो आधार नंबर आहे किंवा आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून तुम्ही चेक करू शकता. सध्या ती वेबसाईट आता अंडर वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे. तर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी लवकरात लवकर कळवेनच. तत्पूर्वी लाडका शेतकरी जी योजना आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांनी, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 मिळून जातील आणि वर्षाला 6,000 मिळून जातील. लक्षात घ्या, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. तर ती लाडकी बहीण योजना आहे, तर त्या लाडक्या बहीण योजनेचंच नाव चेंज करून आधी जो नमो शेतकरी सन्मान योजना होता तोच आता लाडका शेतकरी योजना केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने याचा लाभ घ्यायचा आहे. आणि ह्यात पण एक तफावत मोठी खूपच आलेली आहे की काही जणांनी आधार कार्ड एकाचं, अकाउंट नंबर एकाचा असं झालेला आहे आणि विनाकारण जे शेतकरी बँकेत जात नाहीत, ते चेक करत नाहीत, हे जे शेतकरी शेतातच त्यांना काही माहीत नाही, अशा शेतकऱ्यांचे पैसे विनाकारण एक अदर व्यक्ती, अननोन पर्सन पैसे उचलत आहे. तर अशा शेतकरी शेतात म्हणजेच बँकेत जाऊन चेक करायचं आहे की आपला हप्ता आलेला आहे की नाही, असं पहा. जर तुम्हाला तफावत जर त्यात येत असेल, कारण की लास्ट हप्ता जो आलेला आहे तो जवळजवळ लास्ट म्हणजेच गेल्या आठवड्यातच आलेला आहे, ते तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं बँक स्टेटमेंट घेऊन. जर हप्ता जर आलेला नसेल तर तुम्हाला एक कंप्लेंट करायची आहे तहसीलमध्ये जाऊन, जेणेकरून तुमचे पैसे कोण उचलत आहे लाडका शेतकरीचे हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जे नवीन जे लाडका शेतकरी ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी डॉक्युमेंट जे लागणार आहेत ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या आणि अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला पण ह्या योजनेचा लाभ मिळेल. तर अशी ही अपडेट आहे. ऑनलाईन लाडका शेतकरी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही महा-डी-बी-टीवर जाऊन तुम्ही भरू शकता, परंतु सध्या तरी ती वेबसाईट वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला लवकरात लवकर कळवीनच. तर अशी आहे लाडका शेतकरीविषयी अपडेट. दिलेली माहिती समजली असेल तेवढा लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस्टॉक म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक चांगली आणि महत्त्वाची अपडेट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.